पाठीवर आपल्या लहानपणी दप्तराचं ओझं असायचं बघा, परंतु पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनातलं ओझं इतकं काही भयंकर असतं, इतकं काही भयंकर असतं. आपल्याला कुणापाशी काय बोलावं याचा बी अंदाज लागत नाही. आणि आपण जर बोलायला गेलो समोरचा व्यक्ती ते आपलं ऐकूनच घेईल असं काही नसतं. म्हणून पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरील ओझे जर तुम्हाला कुणापाशी जर मांडायचे असेल, समोरचा व्यक्तीसुद्धा त्याच लेवलचा असावा लागतो. कारण की आपण जर आपलं दुःख सांगत बसलं आणि पुढला फक्त आपल्याकडनं रडून ऐकणार आणि दुसऱ्याला जाऊन हसत सांगणार असा जर व्यक्ती असेल ना, नक्कीच आपण त्याच्यापुढं बावळट ठरतो. कारण की आपल्याला कुणाला तरी आपल्या मनातलं दुःख सांगायचं असतं, परंतु समोरचा व्यक्ती तसं असणंच असं कधीही नाही. म्हणून आपल्या मनातील जर तुम्हाला ओझे कमी करायचे असेल तर अशा व्यक्तीपाशी करा की जी व्यक्ती खरंच आपलं दुःख ऐकून आपल्याला त्याच्यातून मार्ग पण देईल आणि पुढं जाण्याचं धाडस पण आणि हिंमत पण देईल. अशा व्यक्तीशी काही गोष्टी शेअर करा. परंतु अशा दोन तोंडी माणसाशी कधीही गोष्टी शेअर करत जाऊ नका. कारण हसून रडून ऐकणारे आणि हसून सांगणारे भरपूर जगात बसलेले आहेत. परंतु 100पैकी फक्त 10%च काही व्यक्ती अशा की त्यांना दुसऱ्याचं दुःख पाहून मनामध्ये नक्कीच वाईट वाटते आणि त्याच्यातून ते मार्ग देतील की नाही याची आशा न बाळगता नक्की शेअर करत जा. कारण की त्यांनीसुद्धा ते दुःख भोगलेलं असतं, म्हणून तर समोरच्याचं दुःख ते ऐकत असतात. म्हणून आपलं दुःख कुणाशी शेअर करायचं कुणाशी नाही ज्याचा त्याचा विचार आहे. परंतु अशा व्यक्तीशी नक्की शेअर करा की तो व्यक्ती तुम्हाला धाडस आणि हिंमत आणि मार्ग नक्कीच देईल. कारण की पाठीवरच्या ओझ्याला नक्की इलाज होऊ शकतो, परंतु मनावरच्या ओझ्याला कोणताही डॉक्टर म्हणा तुम्ही कधीही इलाज करू शकत नाही. त्याला आजपर्यंत देवानेच काय कुणीही औषध बनवू शकलेलं नाही. म्हणून मनातील दुःख नक्की शेअर करत जा. डिप्रेशनमध्ये जाऊ नका. जो कोण डिप्रेशनमध्ये गेलाय ना त्याला विचारा स्थिती काय असते. म्हणून आपल्या मनातील दुःख शेअर करणं हाच याच्यावर रामबाण उपाय आहे. आणि समोरचा व्यक्ती पाहूनच आपलं दुःख सांगत जा. कारण आपल्या दुःखाचं हसणं होणार नाही याचा नक्की विचार करा.